हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग नाही, आजचा व्हिडिओ आहे आयुर्वेदिक तेल. म्हणजे केस गळती, केसातला कोंडा, डॅन्ड्रफ काहीही असू दे तुमचे केस. आजकालच्या महिलांचे खूप जास्त केस गळतात, तर हे तेल जर तुम्ही वापरलं, तुम्ही रोज लावलं तर तुमचं केस अजिबात गळणार नाही किंवा धुण्याच्या आधी लावायचं आहे. आता काय काय त्यामध्ये टाकायचं आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते. कढीपत्ता आपल्याला इथं घ्यायचा आहे पहिल्यांदा. नंतर आपल्याला जास्वंदी असते ना, जास्वंदाची फुलं आणि जास्वंदीची पानं, या दोन्हीमध्ये पण भरपूर सारे गुणसत्व असतात, त्यामुळे दोन्ही पण घ्यायचं आहे. मेथी दाणे आणि काळे जे कांदे असतात ना, त्याचे बी घेतले आहेत. आता यामध्ये ना ॲलोवेरा म्हणजे कोरफड पण टाकायचे आहे, बारीक कट करून. ते तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे. पहिल्यांदा आपल्याला पॅराशूट ऑइल घ्यायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. यामध्येच आपल्याला तेल बनवायचं आहे. यामध्येच हे पूर्ण सगळे जे काही दाखवले आहे ना, ते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये कांद्याची जी वरची साल असते ना, टरफल असतं ना, ते पण तुम्ही टाकू शकतात. फक्त ते सुकं पाहिजे, अजिबात त्याला थोडंसं पण म्हणजे पाणी वगैरे नाही लागलं पाहिजे. तर इथे तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे ना, तेवढं पहिलं पॅराशूट ऑइल घ्यायचं. जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तेवढं एका पातेल्यामध्ये ठेवायचं. आणि ना याचा स्मेल पण खूप छान येतो बरं का. म्हणजे सगळं मिक्स असते ना, त्यामुळे स्मेल पण खूप छान येतो. जर का तुम्हाला याचा स्मेल आवडला नाही ना, तर शेवटी तुम्ही त्यामध्ये कापूरची गोळी पण टाकू शकता. त्यामुळे एकदम छान असा स्मेल येतो. तर माझे केस तुम्ही स्टार्टिंगला पाहिलेच असेल की किती मोठे आहेत. म्हणजे याच्यापेक्षा पण मोठे माझे केस होते, पण मी आता मध्ये कापले, 2 महिने झाले, त्यामुळे हे छोटे झाले आहेत. नाही तुम्ही माझे केस पहिल्यांदा जर केसाचा व्हिडिओ असेल तर मी लास्टला जोडेल की किती माझी मोठी केस होती. आता मी कट केला आहे, लेअर कट, त्यामुळे केस खूप जास्त गेले आहेत माझे. पण आता पण दाट आहेत, बऱ्यापैकी दाट आहेत. म्हणजे आता डिलेव्हरी झाल्याच्या नंतर सगळ्यांचीच केस गळतात, त्यामुळे माझी पण डिलेव्हरी झाली, त्यामुळे माझी पण केस बऱ्यापैकी गेलेले आहेत. पण आता मी हे ऑइल सुरुवात केली आहे लावायला, तर खूपच इफेक्टिव्ह आहे बरं का. म्हणजे मी पहिल्यांदा असंच टाळाटाळ करत होती की काय असेल, पण खरंच खूपच इफेक्टिव्ह आहे, खूप छान आहे. तर आता इथं ना तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की सगळं त्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं नॉर्मल तेल गरम करायचं, म्हणजे सुक्या असं जे गार तेल असतं ना रूम टेम्परेचरचं, तर त्यामध्ये टाकू नका. थोडंसं नॉर्मल, अगदी थोडंसं, फक्त थोडंसं नॉर्मल, नाही का कोमट असतं ना, तसं टाकलं की लगेच तुम्हाला त्यामध्ये सगळं जे काही पदार्थ आहेत ना, ते सगळं त्यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करायचं नीट, कारण ते सगळ्याची गुणसत्व ना त्यामध्ये त्या तेलामध्ये गेले पाहिजे, त्यामुळे मिक्स करायचं आहे. आता बघा तुम्ही ना ह्या पद्धतीने पण करू शकता किंवा दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगते. आता सगळे मिक्स करा ते. दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते. हे सगळं काचेच्या बॉटलमध्ये टाका आणि तेल पण त्यामध्ये टाका आणि हे सगळं टाका त्यामध्ये आणि ते उन्हामध्ये ठेवा. आठवड्याभर किंवा 15 दिवस ते तसंच ठेवा. त्यानंतर ते तेल वापरा. ते तेल पण बनलेलं असते, त्यामुळे तुम्हाला असं उकळून नसं करायचं, तर तुम्ही उन्हामध्ये ठेवून पण असं, आता बघा उन्हाळा पण सुरू होईल, तर उन्हामध्ये तुम्ही हे करू शकतात. त्याचे पण खूप इफेक्टिव्ह असे फायदे आहेत. तर तुम्ही ते पण नक्की करा. म्हणजे तुम्हाला जर असं करायचं नसेल तर ते नक्की करा. बघा इथं थोडंसं नॉर्मल तेलाचा कलर हा चेंज व्हायला लागला आहे. आणि तुम्ही ॲलोवेरा टाका. ॲलोवेरा तुम्ही छान बारीक कट करून घेतला आहे. तुम्ही आतमधला ॲलोवेरा काढून पण टाकू शकतात किंवा तुम्ही असं पण टाकू शकतात. आता मी असं टाकत आहे. जे आपला लिंबू असते ना, तर लिंबूचा तुम्ही जे पाला असतो ना, म्हणजे लिंबूचं जे पानं असतं ना, ते पण तुम्ही यामध्ये टाका. त्याचा पण खूप इफेक्टिव्ह असा फायदा आहे. तर माझ्याकडे इथे नव्हते, आता शहरामध्ये काही लिंबू वगैरे झाडं नसतात जास्त, तर ते पण तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. तर ते एक मेन राहिलं आहे माझं, पण आता इट्स ओके. हे पण चांगलं झालं आहे तेल. तर त्याला 15 ते 20 मिनटं आपल्याला हे करायचं आहे. जास्त काळं पण नाही करायचं, जास्त म्हणजे त्याचे गुणसत्व पूर्ण तेलामध्ये आर्क जो असतो ना, तो पूर्णपणे उतरला पाहिजे. बघा नॉर्मल थोडंसं वेगळं येल्लोश काहीतरी असं कलर होतो त्याचा, तर तसं तेल झालेलं आहे. त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि त्याला थोडंसं एक 5 मिनिटे तसंच रेस्ट करून देऊया. मी रेस्टच नाही करून दिलं, अगदी 2-3 मिनटं ठेवलं. मला अशी एक्साइटमेंट होती ना, कसं होते. तर सगळं तेल मी आता गाळून घेतलं आहे. छान असं गाळून घ्यायचं आणि त्याला थोडंसं रेस्ट करायला द्यायचं, कारण ते थोडंसं पहिल्यांदा काळं दिसतं, पण जेव्हा ते पूर्ण जे खराब आर्क त्यामध्ये उतरलेला असतो ना, तो पूर्ण खाली जातो तळाशी आणि जे सफेद चांगलं तेल असतं ना, ते वरती राहतं. तर आता मी ते लगेचच संध्याकाळी लावत आहे, कारण मला 2 दिवसानंतर हेअर वॉश करायचं आहे. मी 2 दिवस हे तेल ठेवणार आहे. तुम्ही ना, जर तुम्हाला हेअर वॉश करायच्या आधी तुम्ही 1 दिवस लावू शकतात किंवा मग 2-4 घंटे जरी केसांना हे तेल भेटलं ना, तरी पण छान असा फायदा होईल. पण प्रत्येक वीकमध्ये तुम्ही लावा किंवा 2 दिवस 3 दिवस तुम्ही लावलं ना, तसंच ठेवलं ना, तरी पण तुम्हाला खूप ह्याचा भारी रिझल्ट भेटेल, लवकर भेटेल रिझल्ट. आता मी 2 दिवस ठेवणार आहे. 2 दिवस हेअर वॉश केल्याच्या नंतरचा व्हिडिओ तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की कसं माझ्या केसांमध्ये ग्लो आला आहे. केसांना पण ग्लो येतो आणि छान सिल्की अशी केस होतात. आता तेलाने काही सिल्की होत नाही, पण आपण नंतर धुतल्याच्या नंतर छान असं म्हणजे वेगळाच त्याला स्मेल पण छान असतो आणि याचा स्मेल पण ॲक्च्युली खूप
खूप छान, मला तर खूप पर्सनली खूप जास्त आवडतो याचा स्मेल. आणि मेन म्हणजे केस गळती कमी होते. आता बघा पहिल्याच ह्याला तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार, तुम्ही महिनाभर हे ट्राय करा. प्रत्येक वीकला महिना 4 वीक असतात, तर प्रत्येक वीकला तुम्ही हे ट्राय करा. महिन्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट हळूहळू भेटतो, एकदाच नाही भेटत, भेटला की रिझल्ट हळूहळू भेटतो. आता फायनली मी हेअर वॉश केला आहे, 2 दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे. किती सुंदर आणि छान असे केस झाले आहेत माझे, सिल्की आणि सॉफ्ट, एकदम भारी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला रिझल्ट भेटला ना तेव्हा मला येऊन कमेंट करा की हा रिझल्ट भेटला आहे, आधीच कमेंट करू नका. आणि कोणताही साईड इफेक्ट नाही आहे, कारण सगळे नॅचरल, सगळे आयुर्वेदिक असे प्रोडक्ट आहेत. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.